सातवीतल्या मुलीवर अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, खंडणी वसूल। हे कृत्य ऐकून तू कोणत्याही संवेदनशील माणसाच्या रक्ताची लाई होईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही संतापजनक घटना केवळ एका चिमुकलीवरचा पाशवी अत्याचार नाही, तर आपल्या संपूर्ण सामाजिक व्यवस्थेच्या, कायद्याच्या आणि माणुसकीच्या तोंडावर मारलेली एक सनसनी चपराक आहे। सातवीत शिकणारं ते निष्पाप उमलतं लेकरू, ज्या वयात तिच्या हातात पुस्तकं असायला हवीत, डोळ्यात सुंदर स्वप्न आणि ओठांवर हसू असायला हवं, त्या वयात दोन सख्या भावांनी मिळून तिच्या आयुष्याची होळी केली। अशा नराधमांना माणूस म्हणणं म्हणजे माणुसकीचा घोर अपमान आहे। वासनेनं अंध झालेल्या या लांडग्यांना कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाही का? अत्याचार करून व्हिडिओ बनवून त्याची मुकलीच्या कुटुंबाला उघडपणे ब्लॅकमेल करण्याची आणि खंडणी मागण्याची हिंमत त्यांच्यात येतेच कशी? अशा विकृत नराधमांना कायद्याच्या चौकटीत अडकवून नुसतं तुरुंगात पोहोचण्यापेक्षा भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे। काय आहे संपूर्ण भीषण प्रकरण आणि पोलिसांनी या नराधमांना कसं अटक केलं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। छत्रपती संभाजीनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला संतापायला लावणारी एक अत्यंत घृणास्पद घटना उघडकीस आली आहे। दोन नराधम भावांनी मिळून एका सातवीत शिकणाऱ्या अवघ्या 13 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला आपल्या वासनेची शिकार बनवलंय। विकृतीची सीमा ओलांडत या दोन्ही भावांनी आधी मुलीला नशेचं औषध पाजून तिच्यावर सामूहिक लैंगिक शोषण केलं। या नराधमांचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर ते अत्याचार करत असताना त्यांनी त्या चिमुकलीचे फोटो आणि व्हिडिओ देखील मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले। हेच फोटो आणि व्हिडिओ या विकृतांनी पीडितेच्या घरच्यांना पाठवून लाखो रुपयांची खंडणी द्या, नाहीतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुमच्या मुलीला आणि कुटुंबाला समाजात बदनाम करू अशी उघड धमकी दिली। या धमकीमुळे पीडितेचं कुटुंब हादरून गेलं होतं। कृष्णा सोळुंके आणि किशोर सोळुंके अशी गुन्हा करणाऱ्या दोन्ही नराधम भावांची नाव आहेत। या घटनेत एक अतिशय महत्त्वाचा आणि धक्कादायक मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे पीडित मुलगी आणि आरोपींची आधीपासून ओळख होती। NCRPच्या अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली तर एक भयंकर सत्य समोर आलंय। बालकांवरील अत्याचाराच्या पॉक्सो प्रकरणांमध्ये 90% जास्त प्रकरणांमध्ये आरोपी हे बाहेरचे नसून पीडितेच्या ओळखीचे नातेवाईक, मित्र किंवा शेजारचे असतात, ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो। तीच माणसं वासनांध लांडगे बनवून आपल्या मुलांच्या आसपास फिरत असतात। हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या वाढत्या विकृतीच्या काळात पालकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे। आपल्या 13 ते 14 वर्षांच्या मुलामुलींच्या बाबतीत पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे। पालकांनो, मैत्रीवर आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवा। तुमची मुलं कोणाशी बोलतात, कोणासोबत बाहेर जातात, त्यांच्या मित्रमैत्रिणींचं वय काय यावर बारीक लक्ष ठेवा। जर तुमचं मूल अचानक शांत झालं असेल, एकटं राहू लागलं असेल, जेवण कमी केलं असेल किंवा लोकांमध्ये जाणं टाळलं असेल, तर समजून घ्या काहीतरी गंभीर घडलंय। मुलांना घरात अशी भीती वाटू देऊ नका की त्यांच्यासोबत घडलेली वाईट गोष्ट तुम्हाला सांगू शकणार नाहीत। त्यांच्याशी मित्रासारखं बोला, जेणेकरून कोणती अडचण असल्यास ते सर्वात आधी तुमच्याकडे येतील। या संपूर्ण अंधारात एक दिलासादायक बाब म्हणजे पोलिसांची तत्परता। गुन्हा घडल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी जेव्हा पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी अत्यंत वेगानं तपासाची चक्र फिरवली। आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी टीव्ही सेंटर भागातील एका बारमध्ये छापा टाकून दोन्ही नराधम भावांना अटक केली। त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांच्या स्वाधीन करण्यात आलं। पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही। पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक झालंच पाहिजे, कारण यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होतो। जरा सखोल विचार करा, ही घटना काही पहिली नाहीये आणि दुर्दैवाने शेवटचीही नाहीये। आपल्या देशात आणि राज्यात दररोज अशा कित्येक चिमुकल्या आणि कित्येक मुली निराधमांच्या वासनेच्या शिकार होतात। रोज वर्तमानपत्राची पानं अशा क्रूर बातम्यांनी रक्ताळलेली असतात, पण आपली व्यवस्था, आपली सरकारं फक्त आश्वासनांपलीकडे काहीच करत नाहीत का? हा मोठा प्रश्न आहे। प्रशासन ढिम्म आहे आणि याचा नाहक त्रास त्या निष्पाप मुलींना सहन करावा लागतोय। एका रात्रीत त्या चिमुकलीचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त होतं। शारीरिक वेदना तर दूरच, पण मनावर झालेली ती जखम, तो भीषण अपघात त्या आयुष्यभर विसरू शकत नाहीत। समाजात होणारी बदनामी, लोकांच्या टोकदार नजरा आणि माझी काय चूक होती हा स्वतःलाच विचारलेला प्रश्न, या मानसिक छळातून त्या मुली दररोज प्रत्येक क्षणाला मरत असतात। भीतीपोटी कित्येक मुली तर घरातून बाहेर पडायलाही घाबरतात। त्यांचं शिक्षण सुटतं, त्यांची स्वप्न कोमेजून जातात। या देशात, या राज्यात मुलींनी फक्त मुलगी म्हणून जन्म घेतलाय, हाच त्यांचा गुन्हा आहे का? एका बाजूला आपण प्रगतीच्या गप्पा मारतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच घरातल्या लक्ष्मीला आपण सुरक्षित ठेवू शकत नाही। हे आपल्या व्यवस्थेचं सर्वात मोठं आणि लाजिरवाणं अपयश आहे। शेवटी प्रश्न हाच होतो की अशा विकृत मानसिकतेच्या जिवंत कीटकांना समाजात मोकळे फिरण्याचा, श्वास घेण्याचा खरोखर अधिकार आहे का? जर अशा अघोरी प्रकरणांमध्येही कोर्टात वर्षानुवर्षे फक्त तारखांवर तारखा पडत राहिल्या,
तर या गुन्हेगारांचं धाडस आणखी वाढेल आणि उद्या आपल्या घरातील मुलीही सुरक्षित राहणार नाहीत. आता मेणबत्त्या पेटून मोर्चे काढण्याची वेळ निघून गेली आहे. आता वेळ आली आहे ती फक्त आणि फक्त तात्काळ कठोर न्यायाची. या दोन्ही नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टात खेचून अवघ्या 6 महिन्यांच्या आत भर चौकात फासावर लटकवलंच पाहिजे. जोपर्यंत अशा वासनांद लांडग्यांची शिकार थेट फासावर जात नाही तोपर्यंत त्यांच्या काळजात कायद्याची आणि पोलिसांची खरी भीती निर्माण होणार नाही. फक्त सरकार आणि कायद्यावर बोट ठेवून कसं चालेल? समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय? अशा विकृतांना आपल्याच गल्लीबोळात थारा मिळतोच कसा? तुम्हाला काय वाटतं, या नराधमांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? आज आपण शांत राहिलो तर उद्या नंबर कोणाचाही असू शकतो. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.